नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच 7 एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो, नंदिनीला त्रास देण्यासाठी परत दीपक इथे आलेला आहे आणि पार्थने चक्क काव्याच्या मोबाईलवरून जीवाला फोन लावल्याने जीविका हीच जीवा असल्याचं त्याला सत्य समजलेलं आहे। तर चला आता सुरुवातीपासून बघूयात। आता इथं नंदिनी रात्रभर जीवाचा ताप उतरवण्यासाठी त्याच्या डोक्यावरती पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते आणि त्याची खूपच काळजी घेत असते आणि ती थोड्या वेळाने त्याच्या डोक्यावरच्या पट्ट्या बदलत सुद्धा असते। तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे काव्या आणि पार्थ आवरून तयार झालेले असतात। तर त्यावेळेस काव्या खूपच अस्वस्थ असते, तिच्या मनामध्ये घालमेल चालूच असते आणि ती सारखं आतबाहेर सुद्धा करत असते की जीवा आता कसा असेल, बरा असेल का नाही असं म्हणून ती बाहेर जायचा प्रयत्न करत असते आणि परत आतमध्ये येत मनातल्या मनामध्ये खरं तर मी पहाटे जाऊन चेक करायला हवं होतं असं बोलत असते। तर तेव्हा पार्थ तिच्याकडे एकसारखा बघतच असतो आणि काव्या अशी 2 वेळा हाक मारतो। तर तेव्हा काव्या थोडं भानावरती येते। त्यावर पार्थ, मी तुमच्याशी बोलत आहे काव्या, आणि काल रात्री तुम्ही झोपला नाहीत, सतत आवाज करत होता, त्यामुळे मला सुद्धा नीट झोप आली नाही असं तो सांगतो। तर तेव्हा काव्या त्याच्यावरती पार्थची माफी मागते आणि काल मला झोपच लागली नाही, पण जर तुम्हाला माझ्यामुळे असा त्रास होणार असेल ना तर प्लीज मला सांगा, मी श्रेयाच्या रूममध्ये झोपत जाईन असं ती बोलते। तर पार्थ, तसं काही सुद्धा नका करू, तुम्ही फक्त आता जरा घरच्यांच्या सोबत नॉर्मल वागायला सुरुवात करा आणि तुमचं आवरून झालं की ब्रेकफास्ट करायला या असं सांगून तो तिथून जात असतो। तर त्यावर काव्या त्याला थांबवते आणि जाता जाता जीवाची तब्येत कशी आहे बघाल का प्लीज, कारण काल त्यांना बरं वाटत नव्हतं ना, म्हणूनच मी विचारत आहे असं ती काळजीने बोलत असते। आणि तेव्हा पार्थ थोडा शंकेनेच तिच्याकडे बघतो आणि मी बघतो जीवाकडे असं म्हणून तो तिथून निघून जातो। तर तेव्हा काव्या आपले डोळेच घट्ट बंद करून घेते आणि मनातल्या मनामध्ये कशी असणार आहे जीवाची तब्येत, त्याने काही खाल्लं तर असणार आहे का नाही असं ती विचार करतच असते। तर इकडे यावेळेस पार्थ जीवाच्या खोलीमध्ये पोहोचतो। तर समोर बघितल्यानंतर नंदिनी त्याच्या शेजारीच बसून झोपी गेलेली असते आणि जीवा सुद्धा शांत झोपलेला असतो। तर ते बघितल्यानंतर पार्थ परत फिरत असतो, इतक्यात त्याचा मोबाईलच वाजू लागतो आणि त्या आवाजाने नंदिनी जागी होते आणि त्याच्या जवळ येते। तर पार्थ तिची माफी मागतो आणि मला माफ करा, माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली असं तो बोलतो। तर नंदिनी, तसं नाही, मी उठणारच होते असं त्याला सांगते। तर पार्थ नंदिनीला म्हणतो की जीवाची तब्येत कशी होती ना ते बघायसाठीच मी आलेलो होतो। तर त्यावर नंदिनी एक नजर जीवाकडे टाकते आणि आता तब्येत ठीक आहे असं ती पार्थला सांगते। तर पार्थ, काळजी घ्या जीवाची असं नंदिनीला सांगतो आणि तो तिथून निघून जातो। तर नंदिनी तिथलं आवरावर करू लागते। तर आता बघा इकडे काव्या चक्क स्वयंपाकघरामध्ये येते आणि तिला बघितल्यानंतर मानिनी काव्याला काही हवं होतं का असं विचारते। तर काव्या ब्लॅक कॉफी करत होते माझ्यासाठी असं मानिनीला ती सांगते आणि ब्लॅक कॉफी करायसाठी भांडं घेते। तर मानिनी तिला कॉफी देते आणि साखर हवी आहे का असं तिला विचारते। तर काव्या नको, साखर नको आहे असं तिला सांगते आणि कॉफी करत ती सारखं मानिनीकडेच बघत असते। तर तेव्हा मानिनी नंदिनी आणि जीवासाठी नाश्ता तयार करत असते आणि थोड्याच वेळात ती नाश्ता घेऊन चाललेली असते। इतक्यात काव्या तिला थांबवते आणि काकू, हे काय करत आहे, म्हणजे हा ब्रेकफास्ट कोणासाठी घेऊन चाललेला आहे का असं ती विचारते। त्यावर मानिनी, हे मी जीवा आणि नंदिनीसाठी घेऊन चाललेले आहे, त्या दोघांनी कालपासून काहीच खाल्लेलं नाही ना, म्हणून घेऊन चाललेले आहे असं सांगते। तर काव्या, मला माहिती आहे, पण माझं थोडं ऐकता का, मी घेऊन जाऊ का ब्रेकफास्ट असं तिला विचारते। आणि तसं सुद्धा माझी काही विशेष मदत होत नाही ना या घरामध्ये, आणि हे मी केलं तर चालेल का असं ती मानिनीला प्रश्न करते आणि ती थोडी घाबरलेलीच असते। तर तेव्हा मानिनी, पण तू कॉपी करत आहेस ना असं तिला म्हणत असते। तर काव्या, हो मी कॉपी करत आहे, पण कॉफीचा गॅस तर मी बंद केला ना, हे बघा कॉफीचा गॅस मी बंद केला, कॉफीचं काय आहे ती नंतर सुद्धा घेईन मी असं तिला म्हणते। तर तेव्हा मानिनी, नक्की नंतर घेशील का असं तिला थोडं शंकेनेच विचारते। तर तेव्हा काव्या, हो नक्की नंतर घेईन असं सांगते। तर त्यावेळेस मानिनी ब्रेकफास्ट काव्याच्या हातामध्ये देते। तर काव्या तिथून ब्रेकफास्ट घेऊन लगेचच निघून जाते।
तर त्यावेळेस मात्र मानिनीच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकलेली असते आणि ती विचार करू लागते की तिला नेमकं काय झालेलं आहे आणि या घरात आल्यापासून काव्या स्वतःहून पहिल्यांदा काहीतरी काम करत आहे असं ती विचार करत असते. तर आता इकडे काव्या ब्रेकफास्ट घेऊन जीवाच्या रूममध्ये येते आणि त्यावेळेस नंदिनी तिथं नसते, तर जीवा तिथे झोपलेला असतो आणि त्याला बघितल्यानंतर काव्या, किती बरं वाटतं आहे तुला असं झोपलेलं बघून, काल तुला तापात आणि त्रासात बघून जीव तुटत होता माझा. वाटत होतं की धावत येऊन तुला बघावं, तुझी काळजी घ्यावी, पण मी इतकी हेल्पलेस होते की इच्छा असताना सुद्धा मला बघायला येता येत नव्हतं. पण आज बाकी काही नाही तर निदान माझ्या हाताने नाश्ता तरी देईन असं ती मनातल्या मनात बोलत असते. इतक्यात तिकडून नंदिनी काव्या अशी हाक मारते. तर त्यावेळेस जीवा झोपेतून जागा होतो आणि बघतो तर बाजूला काव्या उभी असलेली त्याला दिसते. तर तेव्हा जीवा लगेचच उठून बसतो. तर नंदिनी काव्याजवळ येते आणि बरं झालं तू आलीस, कारण यांच्यासाठी नाश्ता घ्यायला मी येणारच होते असं ती काव्याला सांगू लागते आणि दे तो नाश्ता माझ्याकडे असं म्हणून तिच्या हातामधून तो नाश्ता काढून घेते आणि ती जीवाला देऊ लागते आणि बरं वाटत आहे का आता, म्हणजे शांत झोप लागली का असं त्याला विचारते. आणि त्यानंतर ती काव्याला सांगू लागते की काल इतका ताप होता की रात्रभर झोपच नाही लागली, गोळ्या घेतल्या नाहीत, जेवणसुद्धा करत नव्हते, मग मी हाताने गोळ्या दिल्या तेव्हा कुठे गोळ्या घेतल्या असं ती सांगत असते. तर त्यावेळेस काव्याला मात्र त्या गोष्टींचा खूपच त्रास होत असतो. तर त्यानंतर जीवा एक नजर काव्याकडे टाकतो. तर तेव्हा काव्या, आता बरं वाटत आहे का असं ती जीवाला विचारते. तर तेव्हा जीवा, एवढं काळजी करण्यासारखं काही सुद्धा नाही असं तिला सांगतो. तर त्यावर नंदिनी, काळजी करण्यासारखं काही नाही म्हणजे काय, आणि आता हे असं बोलत आहेत, पण काल 102 डिग्री ताप होता त्यांना असं ती काव्याला सांगते. आणि तू आजारी असताना मी कशी पट्ट्या ठेवायचे ना तुझ्या कपाळावरती, तसंच रात्रभर जागून यांच्या कपाळावरती पट्ट्या ठेवलेल्या आहेत, तेव्हा कुठं ताप कमी झालेला आहे असं ती त्याच्यावरती काव्याला सांगू लागते. आणि त्यानंतर जीवाला सुद्धा, तुम्हाला पूर्ण बरं वाटत आहे ना, मगच आपण आईला भेटायला जाऊयात असं सांगू लागते. तर काव्या एकदमच मध्ये नंदिनीला त्याची काही एक गरज नाही असं बोलते आणि त्यानंतर मी जाईन आईला भेटायला असं ती सांगते. तर तेव्हा नंदिनी, तू जाणार आहेस का, तर मग ठीक आहे असं ती काव्याला बोलते आणि जर माझी आणि आईची भेट नाही झाली ना तर तू जाऊन ये ना असं तिला म्हणते. आणि कधी निघत आहेस असं तिला विचारते. तर काव्या, आता लगेचच या क्षणीच निघत आहे मी असं थोडं ती रागातच चिडतच नंदिनीला बोलू लागते आणि परत ती रागाने एक नजर जीवाकडे टाकते आणि निघते असं म्हणून तिथून निघून जाते. तरीसुद्धा जीवा शांतच असतो. तर त्यानंतर काव्या रागारागात जात असते आणि त्या गडबडीमध्येच ती पार्थला धडकते. तर त्याला धडकल्यानंतर ती त्याच्यावरतीच भडकू लागते की काय आहे हे, नीट चालता येत नाही का तुम्हाला, लागलं ना मला असं ती बोलू लागते. तर तेव्हा पार्थ तिची माफी मागतो आणि माझं लक्षच नव्हतं, बघू कुठं लागलेलं आहे असं तो म्हणत असतो. तर त्यावर काव्या, काही सुद्धा नको, माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे असं म्हणून ती तिथून निघून जातच असते. तर पार्थ तिला परत थांबवतो आणि असं म्हणतात की एकदा टक्कर झाली ना की परत एकदा टक्कर करायची असते, नाहीतर शिंग येतात असं तो बोलू लागतो. तर त्यावेळेस काव्या अजूनच थोडी चिडते आणि येऊ देत शिंग, कारण या घरामधल्या काही आगाऊ लोकांना झेलायचं असेल ना तर शिंग असलेलीच बरी आहेत असं ती बोलत असते. तर त्यावर पार्थ, पण मला नको आहेत ना, कारण कशी दिसतील ती शिंग असं तो बोलू लागतो आणि परत एकदा टक्कर मारूयात का असं तो म्हणू लागतो. तर काव्या अजूनच जास्त चिडते आणि तू खरोखरच सिरियस आहेस का असं त्याला विचारते आणि टक्कर हवी आहे का तुम्हाला असं म्हणत असते. तर तेव्हा पार्थ हो असंच बोलत असतो. तर काव्या, जगामधल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट आहात ना तुम्ही, मग टक्कर हवी आहे का असं ती बोलत चिडतच असते आणि नाही मिळणार टक्कर, तुम्ही जा कामाला असं ती बोलत आपला मोबाईल हातामध्ये घेते आणि वैतागून ही कॅब बुक का होत नाही आज असं बोलत असते. तर पार्थ, तुम्हाला कुठे जायचं आहे का आणि तुम्हाला कुठं सोडू का, कारण मी ऑफिसमध्येच चाललेलो आहे, जाता जाता ड्रॉप करतो की असं बोलत असतो. तर काव्या त्याच्यावरती चिडते आणि मी मदत मागितलेली आहे का, मग कशासाठी पुढे पुढे करत आहे, जाईन माझी मी असं ती त्याला बोलते. तर तेव्हा पार्थ, ठीक आहे माझं मी जातो ऑफिसला आणि तुमचं तुम्ही जावा असं तो बोलतो आणि असं सुद्धा कॅबवाल्यांचा स्ट्राईक आहे असं म्हणून तो तिथून निघून जातच असतो. तर तेव्हा काव्या त्याला थांबवते आणि 1 मिनिट थांबा, कॅबवाल्यांचा स्ट्राईक कशासाठी आहे असं ती त्याला विचारू लागते. तर पार्थ, खरोखरच शपथ मला माहिती नाही असं तिला बोलतो. तर काव्या त्याच्यावरती जरा अजूनच चिडते आणि काय माहिती असतं हो तुम्हाला असं ती बोलून वैतागूनच जाते आणि काय गरज आहे असं
त्यांना आज स्ट्राईक करायची असं म्हणू लागते. तर तेव्हा पार्थ त्याच्यावरती उत्तर देतो की कॅब ड्रायव्हर असतो ना तर माहिती असतं मला, पण दुर्दैवाने मी आर्किटेक्ट आहे ना, त्यामुळे मला माहिती नाही असं म्हणून तिला तो चिडवतच असतो. तर काव्या त्याच्याकडे रागाने बघताना तो परत आपला आवाजाचा टोन बदलतो आणि मला ऑफिसला जायला उशीर होत आहे असं म्हणून तो तिथून निघून जातच असतो. तर काव्या परत त्याला थांबवते आणि पार्थ असं म्हणून त्याच्याजवळ जाते आणि दबक्या आवाजामध्येच मला आई-बाबांच्याकडे ड्रॉप करायचं आहे, कराल का असं विचारते. तर तेव्हा पार्थ हो ठीक आहे करेन ना असं म्हणतो. तर काव्या मी पर्स घेऊन येते असं म्हणून चाललेलीच असते. तर पार्थ हळू आवाजामध्येच गरज आली पण बुद्धी आली असं बोलून जातो. तर काव्या परत मागं फिरते आणि काय म्हणालात तुम्ही, आता काय बडबड केली तुम्ही असं त्याला रागानेच विचारू लागते. तर पार्थ ऑफिसला जायचं आहे ना, उशीर होत आहे, लवकर बॅग घेऊन या असं तिला सांगू लागतो. तर तेव्हा काव्यासुद्धा रागारागाने आतमध्ये निघून जाते. तर पार्थ हसू लागतो. तर थोड्या वेळाने काव्या पर्स घेऊन बाहेर येते. इतक्यात तिथे वसुंधरा आणि रम्यासुद्धा येतात. तर वसुंधरा पार्थला कुठं निघाला आहात जोडीने असं विचारते. तर तेव्हा पार्थ जोडीने नाही चाललो, मी ऑफिसमध्ये चाललेलो होतो, मग काव्याला त्यांच्या आईबाबांना भेटायला जायचं आहे ना, म्हणून जाता जाता ड्रॉप करणार आहे असं तो त्याच्यावरती उत्तर देतो. तर रम्या मध्येच बोलते आणि बरोबर आहे, तुझ्या आईला बरं नाही ना, काव्या तू जा आणि भेटून ये, तेवढंच तुला चेंजसुद्धा मिळेल असं ती बोलू लागते. तर वसुंधरा नेहमीप्रमाणे भडकते आणि चेंज कसला मिळेल, इथे काय दाबून ठेवलेलं आहे का आम्ही हिला, आणि ही अशी कशी लगेचच निघाली भेटायला, आणि सासूला विचारायचं असतं जाऊ का नाही, परवानगी मागायची असते ना, काही माहिती आहे का नाही, पद्धत वगैरे आहे का नाही असं तिला विचारते. तर काव्या वसुंधराच्या तोंडावरती नाही असं बोलून टाकते, कारण मी काव्या आहे आणि काव्या कधीच कुणाला काहीच विचारून काहीच करत नाही, कारण जे मनात येईल ना ते करून ती मोकळी होते. बास झालं का आता असं ती बोलते. आणि तुम्हाला दुसरं काही कामं नाहीत का, सतत आपली काळी मांजर बनून आडवंच यायचं असतं असं तिला म्हणते. तर तेव्हा मात्र वसुंधरा चांगलीच भडकते आणि तिच्या अंगावरती जातच असते. तर तेव्हा रम्या तिला अडवते आणि आई थोडंसं थांब ना असं बोलत असते. तर तेव्हा वसुंधरा अगं रम्या ती मला काळी मांजर म्हणाली ना, बघितलंस ना तू असं ती म्हणत असते. तर तेव्हा पार्थ वसुंधराला थोडं थांबवतो आणि आत्या थोडं थांब असं म्हणून काव्या असं ओरडतो. तर काव्या पार्थवरतीच काय आहे असं परत ओरडते. तर तेव्हा पार्थ आपला टोन थोडासा बदलतो आणि परत एक नजर वसुंधराकडे टाकून थोड्या दबक्या आवाजामध्येच काव्याला हे असलं चालणार नाही, हे असं बोलायचं नाही आत्यासमोर असं म्हणू लागतो. तर तेव्हा वसुंधरा भडकते आणि पार्थला ती म्हणते की उगीचच माझी बाजू घेण्याचा आव आणू नकोस, आणि तसंसुद्धा मोठ्यांच्यासोबत कसं वागायचं नाही ना, याची तिच्याकडे पद्धतच नाही असं ती म्हणते आणि म्हणे मला IAS ऑफिसर व्हायचं आहे असं म्हणून ती काव्याची खिल्ली उडवू लागते. तर तेव्हा काव्या परत भडकून वसुंधराच्या अंगावर जातच असते. तर वसुंधरासुद्धा बोट करून तिच्या अंगावरती जाऊ लागते आणि दोघी भांडणारच असतात. तर तेव्हा पार्थ आणि रम्या त्या दोघांना अडवू लागतात. तर तेव्हा रम्या अगं आई काय चाललेलं आहे तुझं, कशाला बिचारीच्या मागे लागलेली आहेस तू असं म्हणू लागते. तर तेव्हा काव्या शंकेनेच रम्याकडे बघू लागते. तर रम्या तिला जरा तिच्या पद्धतीनेच तिचं आयुष्य जगू देत ना, सतत आपलं रूढी परंपरा संस्कार या सगळ्यांच्या तलवारी घेऊनच उभी असतेस तू, आणि तू असं काहीसुद्धा करू नकोस आणि काही बोलूसुद्धा नकोस असं ती परत वसुंधराला बोलून सांगून तिला गप्प बसवते आणि परत काव्याला तू तुझ्या आईला भेटून ये असं सांगते आणि हवं तर मी येऊ का तुझ्यासोबत असं ती तिला विचारत असते. तर काव्या एका फटक्यात नको, काहीसुद्धा गरज नाही, तू तुझ्या आईला कंपनी दे, कारण तसंसुद्धा त्यांना सतत त्यांचं ऐकणारं कोणीतरी त्यांच्या आजूबाजूला पाहिजेच असतं असं म्हणू लागते. तर तेव्हा वसुंधरा काय म्हणालीस तू असं म्हणून परत भांडायच्या तयारीत असतेच. इतक्यात पार्थ थांबा थांबा, उशीर झालेला आहे ना मला जायला, आपण जाऊयात असं म्हणतो. तर काव्या तिथून लगेचच निघून जाते. तर वसुंधरा खूपच रागराग करू लागते. तर तेव्हा रम्या अगं आई जरा ऐक ना असं म्हणत असते. तर वसुंधरा अखेर तिच्यावरती सुद्धा भडकते आणि ऐक काय ऐक, तिच्यासमोर मला ओरडत होतीस का तू, आणि तिचा एवढा जर पुळकाच आलेला असेल ना तुला तर जाऊन तिला खांदा दे असं ती म्हणत असते. तर रम्या अगं आई तू काय बोलत आहेस, मला खरंच पुळका येणार आहे का तिचा, अगं मी तर ॲक्टिंग करत होते ना,
कारण तिची बाजू घेतल्यानंतरच मगच आमच्यामध्ये मैत्री होऊ शकते ना, असं ती बोलू लागते. तर तेव्हा वसुंधरा, अगं मैत्री करण्याच्या लायकीची तरी आहे का ती? बघितलंस ना ती कशी फडाफडा बोलत होती मला ती, असं ती विचारू लागते. तर तेव्हा रम्या, तू जरा शांत हो आणि अजिबात काळजी करू नकोस. एकदा का ती काव्या हातामध्ये आली ना की मग या सगळ्याचा बदला घेईन मी, असं तिला सांगू लागते. तर आता बघा इकडे बाहेर पार्थ काव्याला सोडायसाठी आलेला असतो आणि वाटेत तो मिठाई घ्यायसाठी थांबलेला असतो. आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा तो काव्याची माफी मागतो आणि म्हणतो की मला माफ करा, माझ्यासाठी तुम्हाला थांबावं लागलं. आणि काय आहे ना की जीवाचं आणि माझं हे फेवरेट दुकान आहे. स्वीट आणि फरसाण वगैरे काही घ्यायचं असेल ना तर आम्ही इथेच घेतो. तुमच्या आईबाबांना भेटायला जायचं आहे ना, त्याच्यासाठी काहीतरी घ्यावं म्हणून इथं थांबलेलो होतो आणि त्यासाठी रसमलाई आणि खास्ता कचोरी घेतलेली आहे, असं तो सांगतो. तर त्यावरती काव्या बोलू लागते की कशासाठी घेतलेलं आहे, काय गरज होती? तर पार्थ म्हणतो की गरज नाही तर माझी हौस म्हणा. कोणाच्या घरी जाताना काहीतरी खायला घेऊन जायला मला खूपच आवडतं, असं तो सांगतो. तर काव्या, दुधाचे पदार्थ बाबा खात नाहीत आणि तिखट खास्ता कचोरी वगैरे आरुषीला काही चालतच नाही. आईला आता बाहेरचं काही खायचं नाही ना, तर मग कशासाठी घेतलेलं आहे? वाया जाणार आहे ना ते, असं ती बोलू लागते. तर पार्थ त्याच्यावरती बोलतो की वाया नाही जाणार, कारण बाबांना दुधाचे पदार्थ चालत नाहीत ना, तर मग बाबा खास्ता कचोरी खातील, आरुषी रसमलाई खाईल आणि राहता राहिला प्रश्न आईचा, तर काही खाण्यापेक्षा त्यांची मुलगी त्यांना भेटायला येत आहे, मग त्यांना याचा सर्वात जास्त सुख असणार आहे ना, असं तो बोलतो. तर तेव्हा काव्या म्हणते की झालं का तुमचं? तुम्हाला सुद्धा उशीर होत असणारच आहे ना? तर पार्थ, हो उशीर तर होणारच आहे. मी जागीरदार काकांना फोन करून सांगतो, ते सर्व काही मॅनेज करतील. मी जाईपर्यंत, असं म्हणून तो फोन हातामध्ये घेतो. तर फोन चार्जिंगला लावायलाच विसरलेलो आहे मी, बॅटरी तर डेड झाली आहे ना, असं तो त्यावरती बोलू लागतो. तर आता इकडे बघा, मानिनी स्वयंपाकाची तयारी करायला सांगतच असते. इतक्यात नंदिनी तिथं येते आणि आई जीवांना ब्रेकफास्ट दिलेला आहे, चहा सुद्धा दिलेला आहे, त्यांना आराम करायला सांगितलेला आहे, जरा बरं वाटेल ना त्यांना. आणि काव्या सुद्धा आईकडे गेलेली आहे. मी आनंद निवासला जाऊन येते, असं ती मानिनीला सांगू लागते. तर त्यावर मानिनी, मध्यंतरी तुझी एवढी गॅप पडलेली आहे ना, बरंच कामं पेंडिंग पडलेले असणार आहेत ना, असं तिला विचारू लागते. तर नंदिनी, हो बरंच कामं पेंडिंग पडलेले आहेत, असं ती सांगते. तर लग्ना अगोदर एक दिवस असा गेला नाही की मी आनंद निवासला गेलेले नाही. लग्न ठरलं तेव्हा सुद्धा मी पार्थकडं ही एकच गोष्ट मागितलेली होती की मी आनंद निवासमध्ये जायचं थांबवणार नाही, असं ती बोलतच असते. इतक्यात वसुंधरा तिथं येते आणि नंदिनीला, पार्थच्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत ना तुझ्या, असं तिला खोचकच बोलते. आणि पार्थला सांगितलंस, पण तू जीवाला सांगितलेलं आहेस का? आणि एक गोष्ट तू विसरत आहेस नंदिनी, की तुझं पार्थसोबत नाही तर जीवासोबत लग्न झालेलं आहे, असं ती बोलतच असते. तर त्यावर मानिनी त्या दोघींच्या मध्ये बोलते आणि अगं नंदिनी, तू जा आता, तुला उशीर होत असेल ना आनंद निवासमध्ये जायला, आणि तू इथली अजिबात काही सुद्धा काळजी करू नकोस, मी आहे ना, मग काय काळजी करायची आहे? आणि तू जीवाला सांगितलेलं आहेस ना की तू जात आहेस ते, नाहीतर आराम करून उठल्यानंतर मला विचारायचा माझी बायको कुठे गेली, असं ती म्हणून तिला लगेचच जायला सांगते. तर तेव्हा नंदिनी सुद्धा तिथून निघून जाते. तर त्यावेळेस मात्र वसुंधराची तडफड होत असते आणि ती निघून जात असताना मानिनीला, खरंच तू कमाल करतेस, सून येते म्हणाली आणि तू हो म्हणालीस सुद्धा, का सुनेचे इतके लाड करत आहेस तू, आणि लाड इतके करत जाऊ नकोस, असं ती बोलत असते. तर तेव्हा नंदिनी ते ऐकते आणि थोडं थांबून ती मागे वळून वसुंधराकडे बघू लागते. तर वसुंधरा पुढं म्हणते की एक दिवस ती डोक्यावरती तुझ्या मिरेच वाटेल. असं ऐकल्यानंतर मात्र नंदिनी आत्या असं बोलत वसुंधरासमोर येते आणि मिऱ्यांनाही वाटणार तर छान खोबरं वाटेन मी आणि खोबऱ्याच्या छान छान वड्या करेन सगळ्यांच्यासाठीच, असं ती बोलते. आणि घाबरू नका, मी काव्यासारखी ओरडणार नाही तुमच्यावरती, असं म्हणून तिच्या हाताला ती हात लावते आणि तिच्याकडे बघून हसू लागते. आणि उलट एक दिवस असा येईल, नक्कीच येईल की तुम्ही माझ्याबद्दल गोडच बोलाल. आणि बघाच तुम्ही, असं ती बोलत असते. तर मात्र तेव्हा मानिनी गालातल्या गालात हसू लागते आणि ते सर्व बोलून नंदिनी तिथून निघून जाते आणि वसुंधराचं तोंड ती बंदच करते.
तर त्यानंतर आता नंदिनी रिक्षामध्ये बसून आनंद निवासमध्ये चाललेलीच असते. इतक्यात फोन येतो. तर तेव्हा ती फोनवरती "हो, मी आनंद निवासकडेच येत आहे" असं ती बोलत असते. आणि "तुमचा उत्साह तर खूपच आहे ना" असं म्हणून ती खूपच आनंदात असते. आणि "हो, मला कळत आहे. लग्नानंतर मी पहिल्यांदाच येत आहे आणि रिकाम्या हाताने येत नाही. मी तर पेढेसुद्धा आणत आहे तुमच्यासाठी" असं ती बोलते. आणि "आले की बोलूयात, पोहोचतेच आहे" असं म्हणून ती फोन ठेवून देते. तर फोन ठेवल्यानंतर ती रिक्षावाल्या दादांना, "दादा, इथं पुढं कुठं मिठाईचं दुकान दिसलं ना तर थांबवा, कारण मला मिठाई घ्यायच्या आहेत" असं ती सांगते. तर असं बोलत असताना एक बाईकवाला रिक्षाच्या शेजारी येऊन जोराने हॉर्न वाजवू लागतो आणि तो नंदिनीकडेच बघत असतो. तर थोड्या वेळाने तो रिक्षाला जोराचा कट मारतो आणि तिथून जोराने बाईक घेऊन निघून जातो. तर तो रिक्षावाला दादा त्याच्यावरती ओरडू लागतो आणि "तुला दिसत नाही का? मरायचं आहे का रे तुला?" असं ओरडू लागतो. आणि नंदिनीला, "बघा ना मॅडम, कशी गाडी चालवतात ते, आणि मला तर असं वाटतं की असं कट मारणाऱ्या लोकांचं लायसनच जप्ती केलं पाहिजे" असं म्हणून तो चिडू लागतो. तर नंदिनी त्याला थोडंसं शांत करते आणि "असू देत दादा, तुम्ही थोडंसं शांत व्हा आणि चला" असं ती बोलते. तर तेव्हा तो रिक्षावाला दादा परत गाडी पुढे चालवू लागतो आणि त्यानंतर तो बाईकवाला परत वळून तिथेच येतो आणि आपलं हेल्मेट काढतो. तर तो चक्क दीपक असतो. आणि तेव्हा "दीपक, मी परत आलेलो आहे नंदिनी. मी तुझ्या आयुष्यामधून कधी गेलेलोच नव्हतो आणि जाणार सुद्धा नाही. तू दुसऱ्यासोबत लग्न केलं असलंस ना तरी सुद्धा तू माझीच आहेस आणि तू माझीच राहशील" असं तो बोलू लागतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ आणि काव्या अजूनसुद्धा तिथेच असतात. तर पार्थ काव्याला, "माझा फोन डेड झालेला आहे, मला फोन करायचा आहे, जीवाचा नंबर आहे हा" असं म्हणून तो जीवाचा नंबर काव्याला सांगतो. तर ज्यावेळेस काव्या जीवाचा नंबर डायल करते तर त्याच्यावरती जीविका असं लिहिलेलं येतं. आणि इकडे काव्याचा फोन आलेला बघून जीवा ही "काव्या मला कशासाठी सारखं सारखं फोन करत आहे" असं तो बोलू लागतो. तर इतक्यात इकडे पार्थ काव्याला, "इकडे द्या ना फोन" असं म्हणू लागतो आणि एका क्षणात तिच्या हातामधून फोन खेचून घेऊन डायरेक्ट तो कानालाच लावतो. तर तिकडून जीवा फोन उचलतो आणि अचानकपणे, "किती वेळेला सांगितलेलं आहे फोन करत जाऊ नकोस, सगळं काही संपलेलं आहे आता आणि यापुढे जर फोन केलास ना तर" असं तो बोलतच असतो. इतक्यात इकडून पार्थ, "अरे जीवा, मी बोलत आहे" असं म्हणतो. आणि "कोणाशी बोलत आहेस तू" असं त्याला विचारतो. तर तेव्हा जीवा, "अरे दादा" असं म्हणून तो चांगलाच घाबरतो. तर तेव्हा काव्यासुद्धा ते ऐकून, "काय बोलला असेल जीवा" असं म्हणून ती सुद्धा घाबरते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईकसुद्धा नक्कीच करा.